नमस्कार बालमित्रांनो, आज आपण एक छान मजेशीर गोष्ट बघणार आहोत. खूप वर्षापूर्वी महाराष्ट्रात एक धाडसी आणि प्रेमळ आई होती. तिचं नाव होतं जिजाऊ. जिजाऊंचा एक लहान मुलगा होता. त्याचं नाव होतं शिवबा. शिवबा खूप हुशार होता, पण तो अजून लहान होता. एक दिवस शिवबा खेळत असताना त्याने पाहिलं की गावातला एक गरीब शेतकरी रडत बसलेला आहे. शिवबाने विचारलं, काका, तुम्ही का रडत आहात? तो शेतकरी म्हणाला, माझ्या शेतातली पिकं काही लोकांनी तोडून नेली आणि मग मला कोणी न्याय पण देत नाही. हे ऐकून शिवबा घरी आला आणि त्याने आईला सगळी गोष्ट सांगितली. जिजाऊ शांतपणे ऐकत राहिल्या. मग त्यांनी शिवबाला जवळ घेतलं आणि म्हणाल्या, बाळा, ऐक, जो दुसऱ्याचं दुःख समजतो तोच खरा राजा असतो. जो कमजोर लोकांना मदत करतो तोच खरा वीर असतो. शिवबाने विचारलं, आई, राजा म्हणजे काय? जिजाऊ हसल्या आणि म्हणाल्या, राजा म्हणजे फक्त मुकुट घालणारा नाही. राजा म्हणजे जो सगळ्यांना न्याय देतो, जो कोणालाही त्रास होऊ देत नाही आणि जो सगळ्यांची काळजी घेतो. त्या दिवशी शिवबाने ठरवलं, मी मोठं झाल्यावर सगळ्यांना न्याय देणारा राजा होईन. जिजाऊंनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, माझ्या बाळा, तू एक दिवस खूप मोठं काम करशील आणि खरंच तोच शिवबा पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज झाला. धन्यवाद.